राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना दिसून येतोय। 7 जुलै रोजी देखील राज्यातील सर्वच भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे। पाहुयात 7 जुलै रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोकण विभागातील ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी या 2 जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा या दोन्ही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। कोल्हापूर घाटमाथा परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या सर्व जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या सर्व जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। बीड, लातूर, धाराशिव या 3 जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। विदर्भातील अकोला आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे। या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। त्याचबरोबर अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या सर्व जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। या सर्व जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। बुलढाणा आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यात कुठेही पावसाची शक्यता नाहीये।